पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आहे। विधान भवनामध्ये या ठिकाणी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन शेवटचा दिवस आहे। मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर की या विधान भवनाच्या बाहेरच असणाऱ्या एका भल्या मोठ्या झाडावरती एक तरुण हातामध्ये तिरंगा घेऊन जो आहे तो या ठिकाणी आंदोलन करत असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। या तरुणाच्या हातामध्ये तिरंगा आहे आणि हा तिरंगा घेऊन झाडावरती जर त्यांना आंदोलन करा, मात्र हा कोणत्या पक्षाचा आहे का असं जरी बोललं जातं किंवा याच्या प्रमुख मागण्या काय आहेत याबद्दल तरी आता तरी माहिती मिळालेली नाही। मात्र हा तरुण झाडावरती चढत त्यानं हे आंदोलन आता सुरू केलेलं आहे। त्याला वाचवण्यासाठी या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत या ठिकाणी दाखल झालेल्या, अग्निशमन दलाचे अधिकारी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस जे आहे ते नेहमीप्रमाणे त्यांचा बंदोबस्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनाच्या दरम्यानच या तरुणाचं आंदोलन असल्यानं या परिसरामध्ये जे आहे ते बघ्यांची गर्दी देखील झाल्याचं पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त देखील असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र हा तरुण झाडावरती का चढला आहे, याच्या प्रमुख मागण्या काय आहेत हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। जर पाहायचं गेलं तर झाडाला वरपर्यंत अशी शिडी लावण्यात आलेली आहे आणि 2 अग्निशमन दलाचे कर्मचारी देखील वरती गेलेले आहेत। मात्र हा तरुण जो आहे तो झाडावरतीच या ठिकाणी हातामध्ये तिरंगा घेऊन जो आहे तो त्या ठिकाणी बसलेला आहे। त्यामुळे या तरुणाच्या मागण्या काय आहेत आता हे देखील पाहणं पाहायला गेलं तर खाली जाळी जी आहे ती आता या ठिकाणी खाली जाळी देखील अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी असतील किंवा पोलिसाच्या वतीनं जे आहे ते अंतरण्यात आलेली आहे। त्यामुळे आता पुढची प्रोसेस काय असणार आहे हे देखील आता पाहणं महत्वाचं असणार आहे। नक्कीच पाहायचं झालं तर आता या ठिकाणी अग्निशमन दलाचे अधिकारी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी खाली चादर हातरण्यात आलेली आहे आणि या झाडावरती हा तरुण चढून आंदोलन करत आहे। अग्निशमन दलाचे अधिकारी पोहोचलेले आहेत, त्यामुळे या तरुणाच्या हातामध्ये तिरंगा असून हा नक्की झाडावरती का चढलेला आहे, हा आंदोलन का करत आहे याकडे देखील आता लक्ष लागलेलं आहे। अरे उसने दौड़ा एक ही मोनोपोड है आप सामने अभी कोई यूज नहीं कर रहा तो दे देना मुझे। क्या हो रहा है ये नहीं हेलो
कधी खाली उतरलेला पोलीस कसे वाचवतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे. त्यामुळे या तरुणाच्या मागण्या काय आहेत, हा तरुण झाडावरती काय चाललेला आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे. त्यामुळे आकाश जाधव सर, लोकमत मुंबई.